नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 7वी 26 एप्रिल 2026 रोजी म्हणजे आजच रविवार प्रथम भाषा आणि गणित 11 ते 12:30 या दरम्यान हा 150 गुणांचा पेपर झालेला आहे। या ठिकाणी प्रथम भाषा 50 गुणांचा आहे आणि गणित 100 गुणांचा आहे। या ठिकाणी एकूण 50 प्रश्न गणिताचे आहेत, प्रत्येकी 2 गुण आहेत। 14 प्रश्न आपण सोडवलेले आहेत। पुढचा या ठिकाणी 45 नंबरचा 25 पासून गणिता 26 पासून गणिताचे प्रश्न आहेत। जर x बरोबर 36 आणि y बरोबर 27 तर xy बरोबर या ठिकाणी xy ची किंमत काढण्यासाठी 37 आणि 27 चा गुणाकार 999 येते। करून पहा चूक पर्याय नंबर 2। x + 7 आणि x - 7 पहिल्या कंसात x + 7 x - 7 दुसऱ्या कंसात यावेळी कोणत्या राशीचे आहेत? तर या ठिकाणी a वर्ग वजा b वर्गचे पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b असे अवयव आहेत, म्हणजे x चा वर्ग आणि 7 चा वर्ग 49 मध्ये वजा चिन्ह। ओके, अचूक पर्याय नंबर 4। a वर्ग वजा b वर्गचे अवयव पहिल्या कंसात a अधिक b दुसऱ्या कंसात a वजा b म्हणून x + 7 आणि x - 7 हे अवयव कोणत्या राशीचे आहेत? तर पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग वजा दुसऱ्या पदाचा वर्ग 49 x वर्ग वजा 49 x वर्ग वजा 4x अधिक 4 x वर्ग वजा 4xy अधिक 4y वर्ग बरोबर किती? या ठिकाणी x वजा 2y कंसाचा वर्गचा हा विस्तार आहे। x वजा 2y कंसाचा वर्ग, पहिल्या पदाचा वर्ग x वर्ग, पहिल्या दुसऱ्या पदाच्या गुणाकाराची दुप्पट वजा 4xy दुसऱ्या पदाचा वर्ग अधिक 4y वर्ग, परंतु x वजा 2y कंसाचा वर्ग म्हणजे हाच कंस 2 वेळा आहे। अचूक पर्याय नंबर 1। पुढचा प्रश्न आहे 6x वजा 5y कंसाचा वर्ग या द्विपदीचा वर्ग विस्तार करायचा। पहिल्या पदाचा वर्ग 6x कंसाचा वर्ग 36x वर्ग, इथं आहे 36 वर्ग, प्रत्येक ठिकाणी 36x वर्ग आहे। या दोघाचा गुणाकार 6 पंचे 30 ची दुप्पट 60, परंतु वजा चिन्ह आहे, वजा 60xy, इथं वजा 60xy आहे आणि दुसऱ्याच पदाचा वर्ग अधिक 25y वर्ग, अचूक पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न आहे 3x अधिक 4y कंसाचा वर्ग अधिक 3x वजा 4y कंसाचा वर्ग बरोबर किती? याचा विस्तार आपण केला तर आपल्याला लक्षात येऊन जाईल की 4 त्रिकोण 12 ची दुप्पट अधिक 24xy आणि इथे येणार वजा 24xy जाणार आहेत आणि त्यामुळं 9x वर्ग म्हणजे 3x वर्ग 9x वर्ग इथला 3x वर्ग 9x वर्ग 18x वर्ग दोघाची बेरीज आणि इथं वजा 4y वर्ग अधिक 16y वर्ग, इथं अधिक 4y वर्ग अधिक 16y वर्ग 16 16 32y वर्ग, अचूक पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न 9a वर्ग वजा 1/16b वर्ग बरोबर किती? a वर्ग वजा b वर्गचा अवयव आहेत, पहिल्या कंसात त्या दोघांची बेरीज दुसऱ्या कंसात त्या दोघांची वजाबाकी। साहजिकच या ठिकाणी a वर्ग वजा b वर्ग 9चं वर्गमूळ 3 a वर्गच a अधिक 1चं वर्गमूळ 1 16चं 4 आणि b वर्गच b, म्हणजे पहिल्या कंसात 3a अधिक 1/4b दुसऱ्या कंसात 3a वजा 1/4b। ओके, 3a अधिक 1/4b आणि 3a वजा 1/4b, अचूक पर्याय नंबर 2। a वर्ग वजा b वर्ग म्हणजे 3a कंसाचा वर्ग वजा 1/4b कंसाचा वर्ग, याचा हा विस्तार आहे। पहिल्या कंसात या पायांची बेरीज दुसऱ्या कंसात या पायांची वजाबाकी, म्हणून अचूक पर्याय नंबर 2। 4x अधिक 10/5 बरोबर 6, तर xची किंमत किती? भागिले 5 आहे ते 6ला गुणिले 6 पंचे 30, परत अधिक 10 पलीकडे जाऊन वजा 10 होणार आहेत 20 आणि एकटं 4x राहणार आहे मागं, म्हणजे 4x बरोबर 20, x बरोबर हे 4 20ला भागिले, हे भागिले 5 आहे 6ला गुणिले 6 पंचे 30 अधिक 10 पलीकडे गेले 30 भागिले 20, पाठीमाग 4x आहे बरोबर 20, 4 20ला भागून 4 पंचे 20 म्हणजे 4 गुणिले पलीकडे जाऊन भागिले, xची किंमत 5, अचूक पर्याय नंबर 4। पुढचा प्रश्न आहे एका संख्येच्या तिप्पटीत त्या संख्येची दुप्पट मिळवली। एक संख्या x मानू, तिची 3x आणि मिळवायचं आहे तिची दुप्पट अधिक 2x आणि बेरीज येते 85,
3 एक्स आणि 2 एक्स 5 एक्स, 5 एक्स बरोबर 85, एक्स बरोबर 5 न 85ला बघून 17 आलं, 17 5 85, ती संख्या 17. अचूक पर्याय नंबर 2. 1 पासून 100 पर्यंतच्या सर्व विषम संख्यांची बेरीज किती? 1 ते 100 पर्यंतच्या जेवढ्या संख्या आहेत त्याचा वर्ग म्हणजे विषम संख्यांची बेरीज. 1 ते 100 पर्यंत 25 संख्या आहेत, 50. 1 ते 100 पर्यंत 50 विषम आणि 50 सम. 50चा वर्ग विषम संख्येचा वर्ग, 50चा वर्ग 250, 5चा वर्ग 25, त्याच्यावर 2 शून्य. अचूक पर्याय नंबर 4. सर्वात लहान नैसर्गिक संख्या 1 आहे आणि सर्वात मोठी ऋणपूर्णांक संख्या वजा 1 आहे, त्यांची बेरीज 0 येते. अचूक पर्याय नंबर 1. 73/99 बरोबर किती? या ठिकाणी 0.7312. 11/99 असेल तर या ठिकाणी 0.1112. ओके. 117/999 असेल तर 117/11712. ओके, अशा पद्धतीनं. अचूक पर्याय नंबर या ठिकाणी 1 आहे. संख्या रेषेवर निरीक्षण करायचे आणि पीची किंमत काढायची आहे. इथं 0 आहे, इथं 0 पासून 1 पर्यंत एकक अंतराचे 3 भाग केले. पहिल्या भागाची किंमत 1/2, दुसऱ्याची 2/3, तिसऱ्याची 3/3 म्हणजे 1. ओके. इथं 4/3, 5/3, 6/3, 7/3. अचूक पर्याय नंबर 2. सरळ इथं 1 2 3 4 5 6 703. 784, 98, 196, 392 या सर्व संख्यांना खालील पर्यायापैकी कोणत्या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोट्या लागू पडतात? इथं तिसरा, दुसरा, चौथा हे पर्याय, त्यामध्ये 3 आहेत. 3 कुठल्याही संख्येला भाग जात नाही, त्यामुळे अचूक पर्याय नंबर 1. 2 आणि 7. एकक स्थान प्रत्येक संख्येचं समसंख्या आहे. 2 6 8 4 2 भाग जातो आणि 7 या ठिकाणी ही 3 अंकी संख्या आहे. 4ची दुप्पट 8. 78मधनं ती 4ची दुप्पट वजा केल्यानंतर 70 येते, 7 भाग जातो. इथं 196. 6ची दुप्पट 12. 19मधनं 12 वजा करा 7, 7 भाग जातो. 2ची दुप्पट 4. 39मधनं 4 वजा करा 35, 7 भाग जातो. म्हणजे एकक स्थानच्या अंकाची दुप्पट ही पाठीमागच्या 2 अंकी संख्येतून दशक आणि शतक स्थानचा अंक जो आहे त्यातून वजा केल्यानंतर 7 भाग जातो त्या संख्येला, म्हणजे त्या पूर्ण संख्येला 7 भाग जातो. 98ला काय जातोच भाग, 14×7 = 98. ओके. म्हणून अचूक पर्याय 2 7. पहिला वर्गमूळ काढा. या ठिकाणी 1चा वर्ग, 2चा वर्ग, 3चा वर्ग, 4चा वर्ग, 5चा वर्ग, 6चा वर्ग, 8 पर्यंत आहेत. घन आहेत. घन 1चा घन, 2चा घन, 3चा घन, 4चा घन, 5चा घन, 6चा घन, 7चा घन, 8चा घन. सूत्र आहे यासाठी वर्गमूळ काढायचा आहे या घनांचं 8 पर्यंतच्या n कंसात n अधिक 1/2 वर्ग. 8 संख्या आहे तिथं 8 गुणिले 8 आणि 1 9 भागिले 2 त्याचा वर्ग आहे बरं का. 2 चोक 8, 9 चोक 36, 36चा वर्ग. 36च्या वर्गाचं वर्गमूळ 36. अचूक पर्याय 36. 5च्या वर्गाचं वर्गमूळ 5 ना, 5चा वर्ग 25, 25चं वर्गमूळ 5. अशा पद्धतीनं 7च्या वर्गाचं वर्गमूळ 7, तसंच 36च्या वर्गाचं वर्गमूळ 36. ओके. अचूक पर्याय नंबर 3. 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499 आहे. आता 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा लसावी 2499 आहे. तर त्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती? या ठिकाणी विषम संख्या फरक 2 असतो, म्हणजे एक संख्या 1 मानली तर त्याच्या पुढची 1+2. 2 संख्यांचा गुणाकार 2 क्रमवार विषम नैसर्गिक संख्यांचा गुणाकार. 2 क्रमवार विषम संख्यांचा लसावी 1 असतो, मसावी 1 असतो. 7 9 मसावी 1, 9 11 मसावी 1च, 11 13. 2 क्रमवार विषम संख्यांचा, त्यामुळे 2 संख्यांचा गुणाकार बरोबर लसावी गुणिले मसावी. मसावी 1 आहे त्यामुळे गुणाकार 2499. ओके.
एक्सचा वर्ग अधिक 2 एक्स वजा हे 2499 मागे घेतले, याचे दोनच अवयव पडतात. 49 फरक 2 आहे. 49 आणि 51. 49 आणि 51चा गुणाकार म्हणजे 2 आहे. 49 आणि 51चा गुणाकार 2499 वर्ग समीकरण आहे हे. त्यामुळे या दोघाचा गुणाकार 2499 आहे. यातली लहान संख्या 49 आहे आणि म्हणून या ठिकाणी अचूक पर्याय या ठिकाणी 49 नंबर 2. सहज आपण लक्षात घेतलं 47 49 45 47 43 45 या संख्या जर आपण क्रमानं घेतल्या तर 9 7 63 एकदा 9 येत नाही, 7 5 35 येत नाही, 9 5 3 15 येत नाही, 49 आणि 51 9 1 9 एक स्थान म्हणून 49 51 ही निवड झाल्या आणि म्हणून लहान संख्या 49 आहे. पुढचा प्रश्न आहे 16/27 5/9 2/3 125/243 यापैकी सर्वात मोठी परिमेय संख्या कोणती? आपण लक्षात घेतलं तर इथला 27 जो आहे तो 3चा घन आहे, इथला 9 आहे तो 3चा वर्ग आहे, इथला 3 तो 3चा 1 आहे, 243 हा 3चा 5वा घात आहे, 3चा 3रा 3चा 2रा 3 3चा 5वा लसावी 3चा 5वा म्हणजे 243 येणार. प्रत्येकाचा छेद 243 आणण्यासाठी इथं 3चा 3रा म्हणजे इथं 5 आहे, 2 कम पडतात, 3 त्रिक 9 म्हणजे 16 9 42. इथं 3चा वर्ग 3 कम पडतात, 3चा घन 27 5 35 असे 3 आहे, 4 3चा चौथा कमी पडतो म्हणजे 4 1 5, 3चा चौथा म्हणजे 81 162. इथं 3चा 5वा छेद तोच आहे त्यामुळे 125 1 125. छेद समान असताना ज्याचा अंश मोठा तो मोठा, सर्वात अंश 162 मोठा आहे. 162 कुणावरून आला? 2/3 वरून आला. सर्वात मोठा पूर्णांक 2/3 अशा पद्धतीनं. इथं 2चा 5वा त्याचा 3, 2चा 7वा छेद 2चा 4चा वर्ग, घाताचा घात घाताचा गुणाकार, 2चा 5 त्रिक 15 2 15 वेळा आहे. छेदस्थानी हा 2चा 7वा आणि हा 4 आहे ना, हा 4चा 4 म्हणजे 2चा वर्ग एखादा आणि त्याचा दुसरा घात आहे म्हणजे घाताचा घात घाताचा गुणाकार 2 2 4. मग छेदस्थानी 2चा 7वा गुणिले 2चा चौथा येणार 2 2 4. 7 आणि 4 11 झाली. छेदस्थानी 2 11 वेळा, वरती 2 15 वेळा, 15तनं 11 गेले, 2चा 4 म्हणजे 16चं अचूक पर्याय नंबर 3. ओके, अशा पद्धतीनं. सुनील व अनिल यांनी अनुक्रमे 91,000 आणि 65,000 रुपये गुंतवून एक व्यवसाय सुरू केला. वर्षाखेरीस त्यांना 48,300 नफा झाला. तर सुनीलचा नफा किती? नफ्याची वाटणी भांडवलाच्या प्रमाणात होते. सुनीलचं भांडवल या ठिकाणी 91,000 आहे, 65,000 हे अनिलचं. यांचं आपण गुणोत्तर घेतलं तर या 3 शून्य जाणार आहेत. 3 7 91, 13 5 65. या भांडवलांची बेरीज झाली 7 12. 12 एक्समध्ये दोघांचा मिळून या ठिकाणी जो नफा आहे तो 48,300 आहे. 48,300 12नं भागलं, 12 चौक 48, 3ला भाग जात नाही 0, 3 वर 0 घेतले 30, 12 2 24, 30मधनं 24 गेले उरले 60, 12 5 60. 4025चे 7 आणि 5 12 वाटे म्हणजे 4025 गुणिले 12 म्हणजे 48,300. 7 वाटा आहेत ते सुनीलचं आहे म्हणून 4025 गुणिले 7, 7 5 35ला 5 हातचे आले 3, 7 दुने 14 आणि 3 17ला 7 हातच्याला 1, 7 0 0 आणि 1, 7 चौक 28, 28,175 रुपये हा कुणाचा वाटा आहे? सुनीलचा. नंबर 2. ओके. पुढचा प्रश्न आहे 56 मजूर एक काम 60 दिवसात पूर्ण करतात. तर तेच काम 42 दिवसात पूर्ण करण्यासाठी किती मजूर लागतील? तर 60पेक्षा जास्त लागणार. हे व्यस्त प्रमाण आहे. व्यस्त प्रमाणामध्ये पहिल्या दोघांचा गुणाकार, पहिले दोघं 56 गुणिले 60 याला भागिले तिसरं पद 42, 7 चुकून 42, 7 8 56, 6 60ला 6 10 60, 10 8 80 मजूर लागतील. या ठिकाणी अचूक पर्याय नंबर 1. पुढचा प्रश्न आहे प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. प्रकाश एक काम 10 दिवसात पूर्ण करतो, प्रसाद तेच काम 15 दिवसात पूर्ण करतो. तर दोघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील असा प्रश्न सोडण्यासाठी
अंशस्थानी दोघांचा गुणाकार 15 गुणिले 10 आणि छेदस्थानी दोघांची बेरीज 15 अधिक 10. 15 गुणिले 10 150, 15 आणि 10 25, 25 सक्क 150. 6 दिवसात पूर्ण करतील. अचूक पर्याय नंबर 1. एक भाजी विक्रेत्याने, पुढचा प्रश्न आहे, एक भाजी विक्रेत्याने सोमवार ते रविवार या एका आठवड्यात विक्रेत्याला भाजींची विक्री रक्कम पुढीलप्रमाणे दिली आहे: 3025, 3075, 3250, 3300, 2400, 2250 आणि 100. जर त्यांची सरासरी विक्री 2800 रुपये असेल तर रविवारी विकलेला 100 रुपये भाजीची विक्री किती रुपये असेल? म्हणजे सरासरी या ठिकाणी 2800 रुपये. ह्या 6 जणांची बेरीज अधिक 100 म्हणजे या 6 जणांची बेरीज 3025, 3075, 3250, 3300, 2400, 2250. या 6 अंकांची बेरीज 17300 येते. करून पहा. आणि मग भागिले 7 आहे. आपण 7 दिवसांची बेरीज 17300 ही 6 दिवसांची आणि 7वा दिवस 100 आहे भागिले 7 आणि मग सरासरी 2800 दिलेलं आहे. हे भागिले 7 आहे त्या 28ला गुणिले गेले. 28 सत्ते 196 आणि या 2 शून्य म्हणजे 19600. 19600 आणि हे 17300 पलीकडे जाऊन 2800 गुणिले 7चा गुणाकार जो 19600 आला आहे त्यातून 17300 वजा केलं ना 2300 ते 100ची किंमत 2300. 2300 अचूक पर्याय नंबर 3. पुढचा प्रश्न आहे, जर कोन P बरोबर 55 तर कोन Pच्या कोटिकोणाच्या पूरक कोनाचे माप किती? आता कोन P 55 आहे त्याचा कोटिकोण 35. 55 35 90 आणि मग 55चा कोटिकोण 35 आणि 35चा पूरक कोन 180 मधून 35 वजा केले तर 10 5 गेले 5, 8 3 1 4 गेला 4, 145. अचूक पर्याय नंबर 2. ओके. सोबतच्या आकृतीमध्ये ABCD यापैकी कोणता कोण वेगळा आहे? आपण लक्षात घ्या, A कोन, B कोन, C कोन, ABC या कोनाच्या दोन्ही भुजा A आणि B मधूनच जातात. त्यामुळे ABC हे एकरूप आहेत. एकाच कंसात आंतरलिखित केलेले कोण एकरूप असतात. पण D त्याची एकच भुजा A मधून जाते, दुसरी भुजा B मधून जात नाही, म्हणून D वेगळा आहे. अचूक पर्याय नंबर 4. पुढील विधानापैकी असत्य विधान कोणते? त्रिकोणाचे कोन दुभाजक एकसंपाती असतातच. पहिला पर्याय तो असत्य. त्रिकोणाच्या बाजूंचे लंबदुभाजक एकसंपाती असतात, बरोबर आहे. त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते, बरोबर आहे. त्रिकोण काढताना त्रिकोणाच्या मोठ्या बाजूच्या लांबीपेक्षा उरलेल्या दोन बाजूंची लांबींची बेरीज जास्त असते, हे बरोबर आहे. फक्त विधान असत्य कोणतं आहे? पहिलं. सोबतच्या आकृतीत त्रिकोण PQRची परिमिती हा काटकोन त्रिकोण आहे. 20, 21 आणि 29 पायथागोरसचे त्रिकूट आहे. 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441, 441 आणि 20चा वर्ग 400 बेरीज 841चं वर्गमूळ 29 आणि तिघांची बेरीज 70 येते. परिमिती म्हणजे तिघांची बेरीज 20, 21, 29. अचूक पर्याय नंबर 4. 9 1 10 0 आणि 2 2 4 2 6 1 7 70. पुढील पर्यायापैकी पायथागोरसचे त्रिकूट नसणारा पर्याय कोणता? पायथागोरसचे त्रिकूट आपण पाहिलं तर 40चा वर्ग 1600, इथं 15चा वर्ग 225 आणि या ठिकाणी 36चा वर्ग 1296. सर्वात मोठी संख्या 40चा वर्ग हा 36च्या वर्ग 1296 आणि 15चा 225 या दोघांची बेरीज 5 5 11. 9 2 11 1 12 2 हाच्याल 1, 12 2 14 1 15 21 येते. 1600 येत नाही. 12 15 36 40 हे पायथागोरसचं त्रिकूट नाही. अचूक पर्याय नंबर 2. पायथागोरसचं त्रिकूट नसणारा पर्याय काढायचे. 20 सेमी लांबी आणि 20 सेमी रुंदी असणाऱ्या एका आयताची जेवढी परिमिती आहे तेवढीच परिमिती असणाऱ्या चौरसाचे क्षेत्रफळ किती? या ठिकाणी परिमिती लांबी आणि रुंदी यांच्या बेरीजच्या दुप्पट असत्या. 30 आणि 20 50, 50ची दुप्पट 100 आणि ही परिमिती 100 आहे आलेली ती परिमिती म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ. चौरसाचं क्षेत्रफळ
चौरसाची परिमिती, या आयताची परिमिती एवढे आहे. आता चौरसाची परिमिती 100 म्हणजे चौरसाच्या चारही बाजू समान, चारही बाजूंची बेरीज 100 म्हणजे 100 भागिले 4. एका बाजूची लांबी चौरसाच्या 25 आणि चौरसाचं क्षेत्रफळ बाजूचा वर्ग म्हणजे 25चा वर्ग 625. अचूक पर्याय नंबर 1. 72वा प्रश्न. सोबतच्या आकृतीत चौरस PQRS क्षेत्रफळ 900 आहे. ह्या चौरसाचं क्षेत्रफळ 900 आहे आणि बाजू साहजिकच 900चं वर्गमूळ 30 आणि चौरस PQRच्या बाजूंचे मध्यबिंदू आहेत ABCD मध्यबिंदू आहेत. मग चौरसाची बाजू 30 आहे तर हे 15, हे 15, सगळ्या बाजू अशा छोट्या त्या 15 आहेत, ही पण 15. एका काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ आणि त्याला 4 न गुणलं की या 4 त्रिकोणांचं क्षेत्र 4 काटकोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची बेरीज केली, ती बेरीज ह्या 900तून वजा केली की आतल्या चौरसाचं मिळणार, बरोबर. मग आता एका काटकोन त्रिकोणाचं APD या काटकोन त्रिकोणाचं क्षेत्रफळ 1/2 गुणिले काटकोन करणाऱ्या बाजू 15 गुणिले 15 आणि 4 वेळा आहेत ते म्हणून 4 न गुणायचं. एकाचं एवढं आहे 1/2 गुणिले 15 गुणिले 15, चौघांच्याला गुणिले 4, बेदुनी 4, 15 गुणिले 15 225, 225ची दुप्पट 450. मग 900 क्षेत्रफळातनं चौरसाचं क्षेत्रफळ 900 मोठ्या आणि आतले जे 4 त्रिकोण आहेत त्यांचं 450 म्हणजे 900तनं 450 गेले 450, 450. अचूक पर्याय नंबर 3. गटात न बसणारा शब्द घन, इष्टिका, चित्ती, त्रिकोणमिती या घनाकृती आहेत, त्रिमिती आहेत. चौरस त्रिमिती नाही. गटात न बसणारा पर्याय चौरस. लास्ट या ठिकाणी एची किंमत काढायची आहे. इथं 3x - 20 आणि x + 20 हे रेषेचे त्रिकोण आहेत. त्या दोघांची बेरीज आपण केली 3x, या दोघांची बेरीज 180 येते ना. 3x + x 4x आणि +20 - 20 0 म्हणजे 4x = 180. ओके. या दोघांची बेरीज करताना 3x आणि 1x 4x झाले, -20ला +20 गेले, त्यामुळे 4x = 180 राहिले. x बरोबर 180ला 4 न भागलं 4 × 16 उरले 2, 4 × 25, xची किंमत 45 आली. हा कोण किती झाला 45 आणि 20 65. x + 20 आणि हा A हे संगत कोण आहे. 2 समांतर रेषा छेदिकेने छेदल्या असता होणारे संगत कोण एकरूप असतात. x + 20 हा 65 आला, A पण 65. अचूक पर्याय नंबर 3. ओके. अशा पद्धतीनं आपण ही प्रश्नपत्रिका पूर्णपणे सोडवलेली आहे. व्हिडिओ आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा. अत्यंत सोप्या भाषेमध्ये उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे. संपूर्ण उत्तरे हे अचूक आहेत. आपल्या सर्व आज परीक्षेला बसणाऱ्या विद्यार्थ्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ द्या. त्यांच्यामध्ये गुणांचा आत्मविश्वास निर्माण होऊ दे आणि हे प्रश्न सर्व एका वहीत संग्रहित करा. भविष्यामध्ये स्पर्धा परीक्षांना आपल्याला बसायचं आहे, सरकारी नोकरी मिळवायची आहे. यासाठी ही उदाहरणं अतिशय महत्त्वाची आहेत. भोसले सर जाकले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.